अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धभगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामग्री समग्गानं तपो सुखो। सुखद बुद्धाची उत्पत्ती, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आजच्या पठणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। दुसऱ्या भागामध्ये आपण कालपासून सुरुवात केलेली आहे की भगवान बुद्धांचं सारनाथ येथे आगमन झालेलं आहे। आणि सारनाथ येथे आगमन होण्याचं सुद्धा कारण आहे की जेव्हा भगवान बुद्धांनी निश्चय केला की आता आपण आपला जो धम्म आहे हा धम्म
तळागाळातील लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि आपण आता लोकांमध्ये गेलंच पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी मी आता हा माझा जो धम्म आहे हा पहिल्यांदा कोणाला द्यायचा, तर त्यांना त्यांच्या गुरूंची आठवण आली. आलार कालाम, उद्दक रामपुत्र, आणि ते दोघंही मृत्यू पावल्याचं कळल्यानंतर की त्यांनी बराच काळ ज्या 5 परिव्राजकांच्या सोबत काढलेला होता, ते 5 परिव्राजक सिद्धार्थ गौतमांना सोडून गेले होते, त्यांनाच आपण धर्मोपदेश द्यावा. आणि म्हणून त्यांचा शोध घेत घेत ते सारनाथ येथे त्यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत करायचं नाही असं त्यांनी ठरवलं, परंतु बुद्ध प्रत्यक्षात समोर दिसता बरोबर त्यांनी बुद्धांचं एक अप्रतिम आगळं वेगळं सुंदर असं स्वागत केलेलं आहे. आणि नंतर बुद्धाचं पहिलं प्रवचन आपण काल सुरुवात केलेली होती. पहिल्या प्रवचनाला आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. पहिल्या प्रवचनाच्या सुरुवातीला की बुद्ध समजावून सांगतात त्या 5 परिव्राजकांना की जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत. बुद्धांचं पहिलं प्रवचन आहे. जीवनाची अत्यंत कशी 2 टोके आहेत. एक आहे सुखोपभोगाचं आणि दुसरं आहे आत्मक्लेशाचं. ते आपण पाहिलं. सुखोपभोग घेणे म्हणजे खाणे पिणे आणि मजा करणे, कारण आपण मरणारच आहोत. आणि आत्मक्लेश म्हणजे संपूर्ण वासना मारून टाकणे, सगळ्या इच्छा मारून टाकणे, आणि कारण त्या पुनर्जन्माचं त्या मूळ आहेत म्हणून आत्मक्लेश करणे. हे दोन्हीही मार्ग बुद्ध म्हणतात की माणसाला न शोभण्याचे आहेत. दोन्ही मार्ग म्हणजे सुखोपभोगाचाही आणि आत्मक्लेशाचा सुद्धा. आपण सुद्धा याच्यामध्ये बसतो. आपलं जे जीवन सुरू आहे ते सुखोपभोगामध्ये सुरू आहे. आपलं जास्तीत जास्त आपल्याला सुख मिळालं पाहिजे, केवळ त्याच्यातच आपण गुरफटलेले आहोत. आणि सोबतच ते सुख प्राप्त करण्यासाठी आपण आत्मक्लेश सुद्धा करतो, म्हणजे आपण स्वतःच्या जीवाला त्रास सुद्धा देत आहोत. जे स्वतःच्या जीवाला त्रास देऊन सुखाची प्राप्ती करण्याचा आपला प्रयत्न मानवी जीवनामध्ये आहे. परंतु बुद्धांनी हे दोन्हीही टोकं नाकारलेले आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध हे कसे होते? मध्यम मार्ग सांगणारे होते. पालीमध्ये त्याला मज्जिम पतिपद असं म्हणतात. मधला मार्ग असा काढला बुद्धांनी की जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचा सुद्धा मार्ग नाही, असा मध्यम मार्ग बुद्धांनी काढलेला आहे. आणि हा मध्यम मार्ग काय आहे बुद्धाचा आपण पाहणार आहोत. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले की माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. एक प्रश्न त्यांनी त्या परिव्राजकांना विचारला. कुशलक्षेम वगैरे सगळं झाल्यानंतर सुरू झालं त्यांचं संवाद सुरू झाला बुद्धांचा आणि 5 परिव्राजकांचा. तर बुद्ध म्हणतात माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या की जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? तर ते परिव्राजक उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे. काय प्रश्न केला बुद्धांना की जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त आहे, आपलं स्वत्व म्हणजे आपला जो अहंकार आहे, हा अहंकार धडपडत असतो सुखाची प्राप्ती करण्यासाठी, किंवा आपली स्वत्व म्हणजे आपली स्वतःची जाणीव आपण त्याला म्हणतो, किंवा आपण स्वतः आपण काय करत असतो? कार्यप्रवृत्त असतो, काही ना काही काम आपण करतच राहतो. कशासाठी? कारण आपल्याला अभिलाषा असते म्हणजे इच्छा असते. ऐहिक आणि पारलौकिक भोगाची, सांसारिक जीवनाचा सुख भोगण्याची आपल्याला अभिलाषा असते, इच्छा असते, आणि पारलौकिक भोगाची सुद्धा आपल्याला इच्छा असते. पारलौकिक भोग म्हणजे मृत्यूनंतरची दुनिया त्याला म्हणतो, अलौकिक आपण त्याला म्हणतो, परलोकासंबंधी म्हणतो, विज्ञानाच्या पलीकडील, म्हणजे मेल्यानंतरही आपल्याला सुख भेटलं पाहिजे याच्यासाठी आपला खटाटोप चालतो, अशी इच्छा असते आपली. की स्वतः जेव्हा आपण कार्यरत असतो तेव्हा या सांसारिक सुखाची आपल्याला इच्छा असते, आणि मेल्यानंतर सुद्धा आपण स्वर्गात गेलो पाहिजे, नरकात नाही पडलो पाहिजे, ती पण आपल्याला इच्छा असते, आपलं चांगलंच झालं पाहिजे. मग बुद्ध म्हणतात की असं जर असेल तर तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत का? अशी जर आपली अभिलाषा इच्छा असेल तर मग हे स्वतःच्या शरीराला त्रास देऊन आत्मक्लेश करून काही अर्थ आहे का? कशाला मग आत्मक्लेश करायचे? कारण माणूस जोपर्यंत कार्यप्रवृत्त आहे तोपर्यंत तो संसारिक आणि पारलौकिक जीवनाची इच्छा बाळगणारच आहे. मग स्वतःला आत्मक्लेश देऊन काय फायदा? स्वतःला त्रास कशाला द्यायचा? तेव्हा ते परिव्राजक उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे. बुद्धांचं म्हणणं त्या 5 परिव्राजकांना पटलं की बरोबर आहे, आपण शरीराला त्रास देऊन आपण काहीच साध्य करणार नाही.
नाहीतरी आपली इच्छा सांसारिक सुखाच्यासाठी आहेच, त्याच्यासाठीच करून राहिलो. पारलौकिकसाठी म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे त्याच्यासाठी करत आहोत. तर मग आत्मक्लेश करून काय फायदा आहे, स्वतःला त्रास देऊन तपश्चर्या करून काय फायदा आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ते म्हणाले की आपण म्हणता ते बरोबर आहे. बुद्ध पुढे म्हणाले त्यांना, जर तुम्ही आत्मक्लेशाचा मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत काय, जर तुम्ही आत्मक्लेश करून किंवा आत्मक्लेशाच्या मार्गाने जाऊन आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, आपल्या वासना, इच्छा, आपली लैंगिकता, ह्या सगळ्या ज्या इच्छा आपण आत्मक्लेशाच्या मार्गाने गेल्यानंतर सुद्धा आपण शांत करू शकत नाही, तर मग हे आत्मक्लेशाचं दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकतो. आपण आपला कामाग्निक शांत करू शकत नाही, तर मग स्वतःच्या जीवाला आत्मक्लेश देऊन हे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल. त्यांनी उत्तर दिले की आपण म्हणता ते बरोबर आहे. हे सुद्धा बुद्धांचं म्हणणं त्यांना पटलं की आत्मक्लेशाचं दारिद्र्य जीवन जगून आपण काही स्वतःला जिंकू शकत नाही, आपल्याला काही प्राप्त होत नाही, हे बरोबर आहे. पुढे म्हणाले बुद्ध की जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. फार सोपी उपाय बुद्धांनी सांगितलेला आहे. काय म्हणतात ते त्या 5 परिव्राजकांना की जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, स्वतःवर विजय मिळवणे म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा मिळविणे, त्याला म्हणतात स्वतःवर विजय. आपलं मन म्हणते तसं नाही आपण वागायचं, आपण म्हणू तसं आपल्या मनानं ऐकलं पाहिजे, मनाचे दोर आपल्या हातात असले पाहिजे. म्हणजे स्वतःवर विजय मिळविणे म्हणजे स्वतःचं मन आपल्या काबूत ठेवणे. आपल्या काबूत जर स्वतःचं मन ठेवलं तर आपण लक्ष देऊ, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपल्या मनाच्या जवळून कोणतं काम आपल्याला करून घ्यायचं आहे, चांगलं करून घ्यायचं आहे की वाईट करून घ्यायचं आहे, याची जाणीव आपल्याला राहील. आणि एकदा जर मन आपलं ताब्यात आलं, आपल्या स्वतःवर जर आपण विजय मिळवला, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. तेव्हाच बुद्ध त्यांना म्हणतात की तुम्ही कामतृष्णेपासून, कामतृष्णाचा अर्थ काय होतो, कामतृष्णा म्हणजे जे काही आपले पंच इंद्रिय आहेत त्या पंच इंद्रियाच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती करणे म्हणजे कामतृष्णा याला म्हणतो आपण. पंच इंद्रिय माहीत आहेत ना आपल्याला, तर त्या 5 इंद्रियांच्या सुखासाठी ते 5 इंद्रियच आपल्याला फिरवतात, इकडे फिरव तिकडे फिरव, आणि आपल्या मनाजोडून ते कामं करून घेतात. त्याची उदाहरणं पण आपण मागं पाहिले होते की प्रत्येक इंद्रिय जे आहे ते कसं काम करते. जर डोळे असतील, डोळे हे इंद्रिय आहे, आपण पाहतो, आपण महत्त्वाच्या कामानं चाललो, परंतु तिथं आपल्याला खेळ दिसतो, मुंगसाचा आणि सापाचा, गारोळी असतो बसलेला घेऊन, राहायला आपलं महत्त्वाचं काम, आपण बसतो तिथं आणि तो गारोळी आपल्याला फसवतो की म्हणतो की तुम्ही जेवढे लोक उभे आहात तुमच्या खिशातील पैसे गायब करतो, म्हणून तुम्ही काहीतरी पैसे द्या, टाका तिथं, अशी फसवणूक होते. म्हणजे इंद्रिय जे आहे आपलं डोळे फसवलं डोळ्यानं आपल्याला आणि आपलं महत्त्वाचं काम राहिलं. असं 5ही इंद्रियांचं जे आहे हे नेरा सुखासाठीच केवळ धडपडत असतात आणि म्हणून त्याला कामतृष्णा असं म्हटलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या तृष्णा याच्यामध्ये आल्या, सगळ्या प्रकारच्या इच्छा त्याच्यात आल्या. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल तेव्हाच या कामतृष्णेपासून तुम्ही मुक्त होऊ शकाल. फार महत्त्वाची शिकवण आहे ही बुद्धाची. आता प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारू शकतो की खरंच आपला ताबा आहे का आपल्या मनावर? स्वतःच विचारा, आपल्या मनावर आपला ताबा आहे का? आपण म्हणतो त्याप्रमाणे मन ऐकते का आपलं? ऐकत नसेल तर आपण स्वतःवर विजय नाही मिळू शकत, आपल्या कामतृष्णा आपण शांत करू शकत नाही. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही. जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तेव्हाच तुमच्या कामतृष्णा शांत होतील आणि मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही. ऐहिक म्हणजे या सांसारिक जीवनातील जे काही सुख आहेत त्या सुखाला उपभोगण्याची तुम्हाला इच्छा होणार नाही. एवढं तुमच्यामध्ये परिवर्तन घडून येईल, बदल घडून येईल. कधी? स्वतःवर विजय मिळविणे म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात ठेवणे. आपले 5ही इंद्रिय काही सांगत ना, पण ते निर्णय आपण घ्यायचा, त्या 5 इंद्रियांनी नाही घ्यायचा. असं जर केलं तर या संसारातील सुखाच्या भोगाची इच्छा आपल्याला होणार नाही आणि ज्या आपल्या नैसर्गिक गरजा आहेत
त्या गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. आपल्या नैसर्गिक गरजांची तृप्ती जर झाली, तृप्ती होणे म्हणजे समाधान होणे. नैसर्गिक गरजा कोणत्या आहेत आपल्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य. हे एवढं जरी आपल्याला परिपूर्ण मिळालं तरी तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत. मलिन विकार म्हणजे वाईट विचार निर्माण होणार नाहीत तुमच्या मनात. वाईट विचार केव्हा निर्माण होतात आपल्या मनात? जेव्हा जेव्हा आपण आपल्या पंच इंद्रियांचे इच्छा पूर्ण करत राहतो, पंच इंद्रियांच्याकडून त्यांच्या इच्छा पूर्ण करत राहतो, त्यांचे चोचले आपण पुरवत राहतो, त्यामुळे वाईट विचार आपल्या मनामध्ये येईल. म्हणून इच्छाच आपल्या नसल्या, नैसर्गिक गरजांपुरतेच जर आपण आपल्या इच्छा ताब्यात ठेवल्या तर वाईट विचार आपल्या मनात निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा आणि प्या. तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही खा आणि प्या. याचा अर्थ काय होतो? तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा आणि प्या. आपण तर शारीरिक गरजेपुरते खातो आणि पितो का? आपण तर आपल्या पुढच्या पिढीसाठी जमा करून ठेवतो. आपण मेल्यानंतर आपल्या लेकरांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणतो. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे आपल्या शरीराला तेवढ्यावर समाधानच नाही होत आपलं. आपण सवयीचे गुलाम झालेले असतो ना. आता झोप्याला गादीच असली पाहिजे असं काही आहे का? तसंही खाली झोप लागते माणसाला. कधी तो तेवढा समाधानी असला पाहिजे. जे आहे बा, मला अन्न वस्त्र निवारा मिळाला जाय, कुठेही झोपायला मिळे ना, काय होते. एवढी आपल्या मनावर आपला ताबा एवढा पाहिजे. मग आपल्याला ज्या वस्तूची गरज आहे तेवढीच वस्तू आपण मिळवायच्या आणि जगायचं, असा याचा अर्थ आहे. पुढे बुद्ध म्हणतात, सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्ती म्हणजे सगळ्या प्रकारच्या इच्छा, पाचही इंद्रियांच्या द्वारे पूर्ण केल्या जाणाऱ्या ज्या इच्छा आहेत, ह्या सगळ्या इच्छा उत्तेजक असतात. म्हणजे त्या शांतच होत नाही. जेवढ्या तुम्ही इच्छा पूर्ण करत गेले ना तुमच्या इंद्रियांच्या, तेवढ्या नवीन इच्छा तयार राहतात, पुढे तयारच असतात. काय करताल मग? आयुष्य मरेपर्यंत त्या इच्छाच पूर्ण करत जायचं का? मग हे सर्व प्रकारची ही जी विषयासक्ती आहे ती उत्तेजक असते, ती कधीच समाधानी पावत नाही. आज पोटभर गुलाबजामुन आपण खाल्ले तरी उद्या जर कोणा गुलाबजामुन आणून दिले तर आपण काही नाही म्हणत नाही, तयारच असतो आपण खायला. सगळ्या बाबतीत असंच आहे. विषयासक्त मनुष्य हा कामवासनांचा गुलाम बनत असतो. विषयासक्त जो आपण आपल्या इच्छाच पूर्ण करत राहिलो तर आपण काय बनतो? मग कामवासनांचे गुलाम बनतो आणि मरेपर्यंत तेच कामं करत राहतो, आपल्या इच्छाच पुरवत राहतो. आपण काल उदाहरण पाहिलं ना आपण जनावरांचं आणि आपलं. जनावरं त्यांच्या पद्धतीने कसे जगतात आणि आपला कातोडा झोपेतून उठलं की सुरू राहते आपलं खाण्यापिण्याच्या इच्छा पूर्ण करणं, पैसे कमावायला जाणं, जे काही असेल ते त्याच्यातच गुरफटलेलं असतं. पण आपण आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला एका घंट्याचाही एका तासाचाही वेळ नसतो की माझ्या मनासाठी मला 1 तास दिला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलेले आहे? ध्यान साधना कमीत कमी 1 तास दररोज आपण साधना केली पाहिजे. मनाला प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यात. मग तर 24 घंट्यातले 23 घंटे तुम्हाला त्याच्याचसाठी आहेत. 1 तास तर मनाच्या प्रशिक्षणासाठी द्या. फक्त ध्यान साधना करून चालत नाही. आता बऱ्याच महिला ध्यान साधनाही करत असतील, तर हे पाय फक्त ध्यान साधना करून चालते का? ध्यान साधनेचे फायदे तोटे आपल्याला माहीत असले पाहिजेत. ध्यान साधना आपली का लागत नाही, कोणत्या प्रकारचे अडथळे आपल्याला ध्यान साधनेमध्ये येतात, ते अडथळे आपण समजून घेतले पाहिजेत. आणि कोणत्या प्रकारचे अडथळे असतील तर ते दूर करण्याचे उपाय सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत, तर आपण ध्यान साधनेमध्ये प्रगती करू शकतो. नाहीतर केवळ ध्यान साधना केली तर नाही. ध्यान साधना का करतो आपण? ध्यान साधना करायला कशा पद्धतीनं बसलं पाहिजेत, आपली बैठक कशी असली पाहिजे, ध्यान साधना करण्याची पूर्वतयारी काय असली पाहिजेत, आणि आपला उद्देश काय आहे ध्यान करायचा, ध्यान करताना काय काय अडथळे येतात ते कसे ओळखायचे, त्याच्यावर उपाय कसा करायचा आणि त्याच्यातून ध्यानामध्ये कसं आपण सखोल जायचं, ह्या गोष्टी जोपर्यंत आपण माहीत करून घेत नाही तोपर्यंत ती ध्यान साधना काहीच कामाची नाही. फक्त आपण केवळ डोळे बंद करून बसत असतो. आणि म्हणून मनाच्या प्रशिक्षणासाठी आपण वेळ दिला पाहिजे. तर ह्या 5 इंद्रियांच्या ज्या काही विषयासक्त मनुष्य असतो तर तो काय होतो? मग कामवासनांचा गुलाम बनून जातो.
सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. काय म्हणतात बुद्ध? सर्व प्रकारची सुखासक्ती, सगळ्या प्रकारचे सुख अधपतन करणारी, आपला नाश करणारी आणि नीच कर्म असते. समजून घ्या, म्हणजे असं उलटा चुकीचा अर्थ नका काढू देता, नाही का. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी आणि नीच कर्म असते. म्हणजे बुद्धांना म्हणणं आहे की सुखाच्या मागे तुम्ही दौडू नका, भागू नका, पळू नका सुखाच्या मागे. नैसर्गिकरित्या जेवढं आवश्यक आहे आपल्याला तेवढ्याचीच तृप्ती करा आणि मनाला समाधानी करा. बुद्ध म्हणतात, तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. आणि बुद्ध पुढे सांगतातही की तुम्हाला माझं असं सांगणं आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे म्हणजे पूर्तता करणे, पूर्ण करणे. आपल्या जीवाला ज्या काही स्वाभाविक म्हणजे काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे ही काही वाईट गोष्ट नाही. पण त्या गरजा पूर्ण झाल्यावरही आणखीन काही तुम्ही कार्यक्रम मागं लावून घेतला इच्छांचा, तर तो अधपतन करणार आहे. अनेक उदाहरणं आपण याचे सांगू शकतो. प्रमाणापेक्षा जास्त जर काम केलं आपण, कशासाठी करतो प्रमाणापेक्षा काम? मजूर सांगत नाही शेतात. शेतकऱ्यांचं जर उदाहरण घेतलं की आपण काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पैसे वाचवतो आपण, मजुरी वाचवतो, काटकसर करण्याचा प्रयत्न करतो. पण 2-3 दिवस शारीरिक श्रम झाले की तिसऱ्या दिवशी आपण आजारी पडतो. आणि त्या मजुराला जेवढी मजुरी द्यायची आहे तेवढी मजुरी आपण कोणाला देतो? मग डॉक्टरला देतो, आणि आपल्या जीवाला त्रास करून. म्हणून स्वाभाविक ज्या काही गरजा आहेत आपल्या, त्यांची पूर्तता करणं, त्या पूर्ण करणं काही वाईट गोष्टी नाही. शरीराचं आरोग्य राखणे हे आपलं कर्तव्य आहे. बुद्ध त्या 5ही परिव्राजकांना सांगतात. फक्त त्यांनाच नाही सांगत, आपल्यालाही सांगून राहिले बुद्ध बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ग्रंथामधून. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही. शरीराचं आरोग्य जर चांगलं नसेल तर तुमचं मन तुम्ही सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही. सगळं जे काही आहे ते आपल्या शारीरिक आरोग्यावर आहे. शरीर जर तंदुरुस्त असेल तर मनही तंदुरुस्त राहते आणि मनाचं कार्यसुद्धा स्वच्छ राहते. आणि आपण तसेच आजारी असलो तर आपलं मन कशातच नाही लागणार ना. आपलं सगळं लक्ष आपल्या आरोग्यातच आपलं केंद्रित राहते. म्हणून आरोग्य चांगलं राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आरोग्य चांगलं असेल तर मन चांगलं राहील, आणि मन चांगलं असेल तर ते स्वच्छसुद्धा राहील. आणि यासाठी आपल्याला आपली काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. प्रज्ञारूपी प्रदीप, प्रज्ञेचा दिवा. प्रज्ञा म्हणजे खरं खोटं ओळखण्याचं शहाणपण, ती म्हणजे प्रज्ञा. ते सुद्धा तुम्ही जागृत ठेवू शकणार, ते आपली स्मृती जागृत नाही ठेवू शकणार. आपली प्रज्ञा, आरोग्य बिघडलं की सगळ्याच गोष्टी बिघडतात. आणि म्हणून आरोग्याची काळजी सुद्धा बुद्ध म्हणतात त्यांना घेतली पाहिजे. पुढे म्हणतात, हे परिव्राजक हो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत. म्हणतात बुद्ध की 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. दोन्ही टोकं, सुखोपभोगाचं पहिलं टोक आणि दुसरं आत्मक्लेशाचं. दोन्ही टोकं माणसानं त्यांचा कधीच अवलंब करू नये. मध्यम मार्ग आणि मध्यम जीवन आपण जगलो पाहिजे. ते दोन्ही टोकं जे आहेत हे अधोगतीलाच नेणारे आहेत, त्याच्यापासून काहीच प्राप्तच नाही होणार आपल्याला. म्हणून माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते. एक टोक जे आहे तर ज्या गोष्टीचं आकर्षण आपल्याला कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे, हे एक टोक आहे माणसाच्या सुखोपभोगाचं. त्याच्यासाठी केवळ माणूस जगतो, कामवासनेची तृप्ती करण्यासाठी, आणि ज्या ज्या काही इच्छा आपल्याला आकर्षित करतात त्यांच्यासाठीच आपण जीवन जगतो. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग, तृप्ती म्हणजे समाधान मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. सुखोपभोगाचं टोक कसं आहे? हलक्या दर्जाचं आहे, रानटीपणाचं आहे, अयोग्य आणि हानिकारक आहे. आणि दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्ग सुद्धा दुःखदायक आहे. शारीरिक दुःख यानं होतंय,
अयोग्य आहे आणि हानिकारक आहे. दोन्हीही मार्ग हानिकारक आहेत. म्हणून या दोन्हीही गोष्टींपासून, आत्मक्लेशापासून आणि सुखाच्या उपभोगांपासून सावध आपण असलं पाहिजे. सुखाचा उपभोगच घेऊ नका असे नाही म्हणत बुद्ध. काय म्हणतात मग? मध्यम मार्ग. याच्याही आहारी जाऊ नका आणि त्याच्याही आहारी जाऊ नका. बळी पडू नका त्यांना. त्याच्यामधून समतोल साधा. कितीक आपल्याला शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तेवढ्याच पुरता विचार करा. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे, ध्यानात ठेवा. बुद्ध म्हणतात त्यांना की या दोन्ही टोके ज्यामुळे टाळता, हे दोन्ही टोकं जर तुम्हाला टाळायचे असतील तर त्यासाठी एक मधातला मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे, ध्यानात ठेवा. आणि मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्याच मध्यम मार्गाची शिकवण मी देतो. माझा जो धम्म आहे, बुद्ध म्हणतात की तो धम्मच मध्यम मार्ग आहे, की जो सुखाकडे झुकू देत नाही आपल्याला आणि आत्मक्लेशाकडे सुद्धा झुकू देत नाही. असा मध्यम मार्ग हीच माझ्या धम्माची शिकवण आहे. त्या 5 परिव्राजकांनी बुद्धांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले. हा मध्यम मार्ग काय आहे ह्या काही त्यांना समजलं नाही. 5 परिव्राजकांना तर मध्यम मार्गाची शिकवण बुद्ध देत आहे, तर आपण त्याच्या संबंधी काय उत्तर त्यांना द्यावं हे न समजल्यामुळे त्या परिव्राजकांनी बुद्धांना विचारलं की तुम्ही आम्हाला सोडून आल्यावर तुम्ही काय 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 केलं तुम्ही. तेव्हा सविस्तर पूर्ण माहिती बुद्धांनी त्यांना सांगितली की बा तुम्हाला सोडून गेल्यानंतर, सुजाताचं अन्नप्राशन केल्यानंतर काय काय त्यांचा प्रवास झाला. तेव्हा आपण गयेला कसे गेलो, ज्याला बुद्ध गया म्हणतो आपण, त्या गयेला ते कसे गेले. पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. नैसर्गिक प्रश्न होता 5 परिव्राजकांचा की बा ठीक आहे, तुम्ही आम्हाला जेव्हा सोडून गेले तर मग केलं काय काय तुम्ही, म्हणजे हा मध्यम मार्ग काय आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यांना. मग बुद्धांनी पूर्ण हिस्ट्री सांगितली त्यांना की तुम्हाला सोडल्यानंतर मी काय काय केलं आणि कशा प्रकारे चिंतन केलं, कशा प्रकारे ज्ञानप्राप्ती झालेली आहे, ही सर्व हकीकत बुद्धांनी सांगितली. शांत चित्तानं त्या परिव्राजकांनी ते ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले, म्हणजे उत्सुक झाले. एवढा भयंकर त्रास तुम्ही सहन केला, बुद्धत्वाची प्राप्ती केली, मध्यम मार्ग शोधून काढला, तर हा मार्ग कोणता आहे हे ऐकण्यासाठी ते फार अधीर झाले, उत्सुक झाले. आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. सगळ्यांनी हात जोडून विनंती केली, त्यांना प्रार्थना केली की तुमचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आता आम्हाला ऐकण्याची फार इच्छा आहे आणि कृपा करून तुम्ही आम्हाला तुमचा तो मध्यम मार्ग स्पष्ट करून सांगा. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे त्यांचं हे प्रवचन, पहिलं प्रवचन पुढे राहिलं. तिथंच होते मग बुद्ध, त्यांच्यासोबतच राहिले. सुरुवातीलाच विनंती मान्य केल्यानंतर सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, आपला जो मार्ग आहे त्याला काय म्हणतात, धम्म असं म्हणतात. आपला जो मार्ग, जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा क्लिअर करून टाकला, स्पष्ट करून टाकला बुद्ध की आपला जो मार्ग आहे त्याला धम्म म्हणतात आणि या धम्माचा ईश्वराशी आणि आत्म्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही ते ईश्वर आत्मा बाजूला ठेवून द्या आता तुमच्या मनातला. तर आपल्या या धम्मामध्ये ईश्वर आणि आत्मा यांचा काहीही कर्तव्य नाही, काहीही संबंध. भगवान बुद्धांनी त्या 5 परिव्राजकांना सांगितलंय, पण अजूनही आपल्या मनातला ईश्वर आणि आत्मा जागीच ठेवला का आपण, का त्याला सोडू मानतो का आपण ईश्वर आणि आत्मा? तसे सांगतो आपण का आम्ही काही मानत नाही असे म्हणतो, परंतु जेव्हा प्रसंग येतो दुःखाचा, कोणाचा मृत्यू पावला की मग त्या सगळ्या प्रोसिजर करतो ज्या करायला नाही पाहिजे. आणि मेलेल्या माणसाला ते ताटही घेऊन जातो, त्या पूजेमध्येही ते ठेवतो.
असे अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे म्हणून त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचं जेवण आपण त्यांना, म्हणजे आपली मानसिकता. आणि अशी आहे आपली मानसिकता की आपण स्वतःला बौद्ध समजतो, आपण बौद्ध आहोत, बौद्ध समजतो. तो आपला प्रश्न आहे, आपण बुद्धाच्या धम्माचं किती आचरण करतो, किती बुद्ध धम्म आपण शिकलो. पण तरीसुद्धा आपल्या मनाचा कल इतर ईश्वराकडे असतोच. आपलं समाधान नाही, भरोसा नाही बुद्धाच्या धम्मावर, मग दुसरीकडे वळा. दुसऱ्या देवादेवतांची पूजा करणारे खूप लोक आहेत आपले, वेगवेगळ्या देवतांची. बाहेर मस्त हॉलमध्ये भगवान बुद्धांचा, बाबासाहेबाचा फोटो असतो आणि आतमध्ये अनेक प्रकारचे देव असतात. आणि जे बुद्ध धम्मामध्ये सण उत्सव नाहीत ते पहिल्यांदा करतो. प्रत्येक सणाला गोडधोड करतो. दिवाळीचे चांगल्या लोकांच्या घरी पाहिलं मी की दिवाळीच्या दिवशी त्यांच्या दारातही पंत्या असतात लावलेल्या. किती वाईट परिस्थिती आहे. लक्ष्मीपूजन करतात, गणपती बसवतात. कशाला बुद्ध झाले तुम्ही? याचा अर्थ काय आहे? बुद्धाच्या धम्मावर आपली श्रद्धा नाही हे सुचवतात. आपल्याला भीती वाटते, आपल्याला आपलं काही बरं वाईट होईल का म्हणून आपण ईश्वराचा सहारा घेतो. आणि बुद्ध काय म्हणतात इथं की आपला जो मार्ग आहे त्याला धम्म म्हणतात आणि त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीच कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. मेल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा ईश्वराशी आणि आत्म्याशी काहीच संबंध नाही. आपण मेल्यावर जिवंतपणी नाही आणि मेल्यानंतर सुद्धा नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. तसेच मी जो धम्म तुम्हाला सांगणार आहे त्या धम्माचा कर्मकांडाशी सुद्धा काही संबंध नाही. कर्मकांड म्हणजे काय? मग कर्मकांड करणे, देखावा करणे. कर्मकांड करणे म्हणजे देखावा करणे. कर्मकांडात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. खोटी श्रद्धा दाखवण्याचं प्रदर्शन करणे. पांढरे कपडे घालून आपण बुद्ध जयंतीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये 3 वेळा बुद्धाला वंदन करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. काय दाखवतो की बा आम्ही किती श्रद्धाळू आहोत. आणि मला विचारतात ते बरेच जण, का हो तुम्ही ते अशोक वाटिकेत दिसले नाही? हे अशोक वाटिकेत जाणारे हे फक्त त्याच 5-6 दिवसातच दिसतात. ते तिथं जयंती असेल, पुण्यतिथी असेल, बस. बाकी काय? हे कर्मकांडच आहे ना. देखावा करून राहिलो ना आपण की आम्ही श्रद्धावान आहोत, परंतु आपल्या मनात दुसऱ्याच ईश्वरानं घर केलेलं असते. बुद्धांवर आपली श्रद्धाच नसते, केवळ दाखवण्यासाठी आपण ते करतो. आणि कर्मकांडामध्ये मग बऱ्याच आता इतर धर्माच्या पद्धतीनुसार होम हवन करणे, यज्ञ करणे, पूजा मांडणे, आणि पूजेला एवढंच असलं पाहिजे, ब्राह्मणच असला पाहिजे, 7 प्रकारचे पदार्थच असले पाहिजे, जे काही आहे पूजेमध्ये खूप लोक काय करतात. आणि काही लोकांच्या घरी पूजा घ्यायला जातो आम्ही, तर तिथंही एवढं सांगतात की काय काय पाहिजेत पूजेला. 5 प्रकारचे फळं, पिंपळाचे पानं, पांढरा धागा, खूप काही जमा करून ठेवतात. अरे आपण काही कर्मकांड करणारा का? बुद्धांना असं काहीच नाही पाहिजे. बुद्धांना अगरबत्ती मोमबत्ती असली तर असली, ते नसली तरी काहीही फरक पडत नाही. आपली श्रद्धा फक्त पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. आपली श्रद्धा त्यांच्या. याला अशा गोष्टीला, प्रदर्शन करण्याच्या गोष्टीला आपण कर्मकांड म्हणू शकतो. म्हणजे ते असलीच पाहिजे याची नाही, ते ठेवायचं ठीक आहे. 5 फळं ठेवण्याची जी प्रथा आहे ती फार प्राचीन काळापासून आहे. कारण तेव्हा जे 5 प्रकारचे फळं आहेत ते फळं पूजा केल्यानंतर भिक्षूंना दान करत असत. त्यांना खाण्यासाठी. त्यांना कोण आहे देणारे? आपणच राहणार ना. आता काय करतात? त्या 5 फळं ठेवतो आपण, लग्न लागते, पूजा होते, सगळे टकाटक जेवतात आणि ते फळं तसे सोकतात. ते घरी नेऊन कोणी खाऊन घेते. म्हणजे असलंच पाहिजेत प्रत्येक गोष्ट पूजेमध्ये बुद्धाच्या, असं काही जरुरी नाही आहे असलंच पाहिजेत म्हणून काहीच. तुम्हाला फुलंही नाहीत तुमच्याजवळ, अगरबत्ती नाही, मोहनबत्ती नाही, काहीच नाही. तुम्ही झाडाचे 2 हिरवे पानं जरी आणून बुद्धाला अर्पण केले तरी तुमची श्रद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. म्हणून बुद्धाच्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाची या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. हा समजून घ्या आपण. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू काय आहे? माणूस
आणि माणसाचं माणसाशी या जगातील नातं कसं आहे, माणसाशी आपले संबंध कसे आहेत, मैत्रीचे आहेत, प्रेमाचे आहेत, वैरत्वाचे आहेत, दुश्मनीचे आहेत, हा धम्माचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच काय म्हणतात बुद्ध? सदाचरण म्हणतात. यालाच महत्त्व आहे फक्त बुद्ध धम्मात. बाकी कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही. 5 फळं असले पाहिजेत का, धागा आणि ते गुलाबजल, काही घेणं देणं नाही. माणसाचं माणसाची असलेलं जगातील नातं हे मैत्रीपूर्ण असलं पाहिजे, प्रेमपूर्वक असलं पाहिजे, करुणापूर्ण असलं पाहिजे, प्रज्ञापूर्ण असलं पाहिजे, सामंजस्याचं असलं पाहिजे, सदाचरणाचं असलं पाहिजे, नीतिमत्तेचं असलं पाहिजे, मधुर वाणीचं असलं पाहिजे. 10 शील दिलेले आहेत त्याच्यासाठी. याला फक्त बुद्ध धम्मात महत्त्व आहे. बाकी नाही. ईश्वराला ना, आत्म्याला नाही, कर्मकांडाला, कोणत्याच गोष्टीला नाही. तर माणूस आणि माणसाचं नातं काय आहे पहा ना. आता हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. पण सांगा आता, आपण ज्या घरात राहतो, आपल्या कुटुंबात 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील, तर आपलं एकमेकांशी कसं नातं आहे? कसं नातं आहे आपलं? आपल्या कुटुंबातलं नातं आपलं मिश्र स्वरूपाचं असते. कधी आनंदी वातावरण असते, तर कधी ताणतणाव असतो. विचार पटत नाहीत कुटुंबातल्या लोकांचे. नवरा बायकोचे विचार नाहीत पटत. बायको बायकोच्या मनानं करते, नवरा नवऱ्याच्या मनानं करते. त्याचा परिणाम मुलांवर होतो, मुलं मुलाच्या प्रमाणात करतात. काहीच माणसाचं माणसाशी जगातील नातं कसं असावं हे आपल्याला धम्म शिकवतो. ते समजून घेणं म्हणजे धम्माचं आचरण करणं. आपल्या घरात जर आपण चांगले राहू, चांगले वागू, तरच आपण जगामध्ये चांगले राहू शकतो. आणि आपल्या घरात जर आपल्याला चांगलं राहायचं असेल, चांगलं वागायचं असेल, चांगले संवाद निर्माण करायचे असतील, तर काय करायला पाहिजे? आपल्या मनावर आपण विजय मिळवला पाहिजे, स्वतःवर ताबा असला पाहिजे. तर या गोष्टी निर्माण होऊ शकतात. नाहीतर विसंवाद चालूच राहणार आहे. काही संवाद चालू राहील, काही विसंवाद चालू राहील. म्हणून स्पष्ट केलं बुद्धांनी की माणूस आणि माणसाची या जगातील नातं कसं आहे, हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आणि बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. काय म्हणतात बुद्ध? आपला जो धम्म आहे त्या 5 परिव्राजकांना सांगतं की आपल्या धम्माचं हे पहिलं अधिष्ठान आहे. बुद्धाच्या धम्माचं पहिलं अधिष्ठान बाकी काहीच नाही. तर माणसाचं माणसाशी नातं कसं आहे एवढंच. आता आपलं नातं कसं आहे हे आता प्रत्येकाचं वेगवेगळं, आपल्या विचारावर, आपल्या संस्कारावर, आपल्या स्वभावावर सगळं अवलंबून आहे. बुद्ध म्हणतात मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व आहे. बुद्ध म्हणतात की मनुष्य प्राणी हा नेहमीसाठी दुःखामध्ये, दैन्य म्हणजे त्रासामध्ये आणि दारिद्र्यामध्ये राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व आहे. आणि पुढे असेही म्हणतात बुद्ध की हे सर्व जग दुःखानेच भरलेलं आहे. आपल्याला वाटतं, परंतु बुद्धांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जगातील सगळ्यात श्रीमंत जो असेल तो काही 100% सुखी नाही, आणि जगातील सगळ्यात गरीब असेल तो 100% काही दुःखी नाही. त्यालाही सुख दुःख आहेत आणि याला पण सुख दुःख आहे. दोन्ही बाजू आहेत, हे बुद्धांनी सांगितलेलंच आहे. म्हणून हे सर्व जग दुःखाने भरलेलं आहे. आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. म्हणतात बुद्ध, जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू माणसाचं माणसाची असलेलं नातं, म्हणजे इथं आपण त्याला मन म्हणतो. आपलं जे मन आहे हे मन आपल्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, तेच पहिलं अधिष्ठान आहे. आणि एकच धम्माचा उद्देश आहे की दुःख जगातलं नष्ट झालं पाहिजे, हा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीच नाही. झाला धम्म, याशिवाय धम्म दुसरं तिसरं काहीच नाही. माणसाचं माणसाची नातं आणि हे जगातील हे सगळं दुःख नष्ट करणे, एवढंच काम धम्माचं आहे. याशिवाय दुसरं तिसरं काहीही नाही. पहा किती स्पष्ट धम्म इथं बुद्धाने सांगितलेलं आहे, नाही का? किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण याच्यावर कधीच विचार नाही करत की आपण पहिले तर मान्यच करत नाही की जगात दुःख आहे.
मानवी जीवन दुःखांना भरलेलं आहे हेच मान्य करत नाही. काही सांगतात बा सुखही आहे ना या जगात, पण ते जे सुख आहे त्याला आपण सुख मानत नाही आणि जे सुख नाही त्याला आपण सुख मानून बसतो. असे चार विपर्यास आहेत माणसाच्या जीवनातले. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. बुद्धाच्या धम्माचं केंद्रबिंदू, बुद्धाच्या धम्माचं अधिष्ठान, बुद्धाच्या धम्माचा उद्देश आणि बुद्धाच्या धम्माचा पाया काय आहे? दुःखाचे अस्तित्व मान्य करणे म्हणजे दुःख आहे हे मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच धम्माचा पाया आहे. दुःख नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे. बुद्धांनी जे सुख सांगितलेलं आहे, जे आपण सध्या मानवी जीवनात सुखाचा अनुभव घेतो का नाही, हे सुख नाही सांगितलेलं बुद्धांनी. सुखाची व्याख्या बुद्धांची फार वेगळी आहे. ही शब्दांमध्ये नाही मांडता येत. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घ्यावा लागतो आणि तोच धम्माचा पाया आहे. नष्ट करण्याचा दुःख मान्य करणे आणि तो नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया. या गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या. जेव्हा आपण बुद्धाच्या धम्माची शिकवण ग्रहण करतो तर फार सखोल आणि उच्च दर्जाच्या शिकवणुकीचं काम नाही आपल्याला. ह्या गोष्टी आपण जर बरोबर मनाला लावून घेतल्या की आपण आता जागृत झालो. आज आपल्याला समजलं की बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू काय आहे. मन आहे आपला. माणसाशी, दुसऱ्या माणसाशी आपलं नातं कसं असलं पाहिजे. हे जरी आपल्याला ओळखता आलं की नाही बा मी तर फार कठोर बोलतो, रागात बोलतो, दुःख होईल समोरच्याला असं मी बोलतो, एवढी जरी जागृती आपल्यामध्ये आली, एवढं जरी शहाणपण आपल्यामध्ये आलं तर आपण काय करू? बोलताना चांगल्या भाषेचा वापर करू ना. संवाद इतरांची चांगली साधू. हाच धम्मा आहे. याची अशी सुरुवात आपण करायची आहे. आपल्या आचरणाची सुरुवात अशीच करायची आहे. हाच केवळ एक धम्माचा पाया होऊ शकतो आणि त्यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. दुःख मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे यावरच त्याचं समर्थन अवलंबून आहे. या दोन गोष्टी आपण मान्य केल्या तर आपण पुढे जाऊ शकतो. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. इतर धर्माच्या सोबत तुलना केली बुद्धांनी त्यांच्या धर्माची, की जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करत नाही त्याला धर्मच म्हणता येत नाही. कोणत्या प्राथमिक गोष्टी? आता आपण पाहिलेल्या या माणसाचं एक दुसऱ्या माणसाची नातं कसं असलं पाहिजे, दुःख नाहीसं कसं केलं पाहिजे, हाच धम्माचा पाया आहे. ह्या प्राथमिक गोष्टीचा जो धर्म स्वीकार करत नाही त्याला धर्मच बुद्ध म्हणतात. तो धर्मच नव्हे. बुद्धाचा धम्म सोडून जगातल्या कोणत्याच धर्मानं हे तत्व स्वीकारलेले नाही. कोणते तत्व? की दुःख, या जगात दुःख आहे, दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे आणि माणसाचं माणसाशी नातं जे आहे ते पवित्र असलं पाहिजे. ह्या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार इतर धर्मामध्ये नाही. कोणत्याही धर्माशी तुलना करून पहा. म्हणून हा एक वेगळा धम्म आहे बुद्धाचा. इतर धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे? माणसाच्या माणसाची नात्याचं काहीच घेणं देणं नाही. दुःख आहे जगात हे मान्य नाही. फक्त त्यांची ईश्वराकडे प्रार्थना असते, मागणी असते की ईश्वरा मला असं जर तू दिलं तर मी तुझा असा नवस करील. लालूच दाखवतात ईश्वराला आणि तुझा नवस पूर्ण करील, परतफेड करील. आणि ईश्वराला सुख मागतो आपण आपल्या जीवनामध्ये. कोणताच धर्म हे शिकत नाही की तसं नाही बापा, हे ईश्वर काय असतो की मीच ईश्वर आहो, मी सांगेल तसंच तुम्ही ऐकलं पाहिजे. बुद्ध तसं नाही म्हणतं. बुद्ध म्हणतात की हाच धम्म आहे. आपलं एकमेकांशी बोलणं कसं आहे, वागणं कसं आहे, नातं कसं आहे. दुःख तर आहे जगामध्ये, त्याच्यातून मार्ग सुद्धा आहे. हाच धम्म आहे. ह्या गोष्टी जो धर्म स्वीकारत नाही त्याला धर्मच म्हणता येत नाही. म्हणून
धर्माची चिकित्सा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणत्यात पहा तुम्ही कोणत्याही धर्माला लावून. खरोखर परिवराजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. बुद्धाच्या धम्माचा प्रश्न कोणता आहे की जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच बुद्धाच्या धम्माचा प्रश्न आहे. तो उपाय शोधणे म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळणे आहे. ही गोष्ट ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच, की जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय ज्या ब्राह्मणांना आणि श्रमणांना समजत नाही ते माझ्या मते बुद्ध म्हणतात की ते श्रमणही नाहीत आणि ब्राह्मण सुद्धा नव्हेतच. धर्मोपदेश करणारे लोक, त्यांना काही घेणं देणंच नाही. दुःख आहे आणि त्याच्यातून उपाय काढावा लागते, दुःखातून नाही. ते डायरेक्ट ईश्वराशी कनेक्ट आहेत. इथं तुमच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तर पुढच्या जन्मात पूर्ण होतील. तर श्रमण आणि ब्राह्मण ते नव्हेतच असे बुद्ध काय म्हणतात, कारण त्यांना दुःख आणि दुःखापासून मुक्तता करण्याचा उपायच माहीत नाही, तर ते श्रमण आणि ब्राह्मण होऊ शकत नाही. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे, याच जीवनामध्ये धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. स्वतःला जे लोक श्रेष्ठ समजतात त्यांना हे समजतच नाही की याच जीवनामध्ये धम्माचा खरा अर्थ काय आहे, की धम्माचं जे आचरण करायचं आहे ते आपल्याला याच जन्मामध्ये करायचं आहे, याच जीवनात करायचं आहे. सगळं काही तुमचं आहे ते याच जीवनामध्ये आहे. बौद्ध धम्मामध्ये असं म्हणतात की मृत्यू पावलेल्या माणसाला सद्गती प्राप्त हो अशी कामना करतो आपण. त्याला सद्गती मिळाली पाहिजे. तर सद्गती म्हणजे काय आणि कशी मिळाली पाहिजे हे जेव्हा आपण पुनर्जन्माचं प्रकरण पाहू तेव्हा आपण ते समजावून घेऊ, आठवण करून द्यायला लागेल. आणि एवढं बुद्धांचं आणि त्या परिव्राजकांचं प्रवचन सुरू आहे बुद्धाचं, ते शांत चित्तानं ते ऐकत आहेत. आणि नंतर त्या परिव्राजकांनी बुद्धांना विचारलं, आतापर्यंत ऐकलं त्यांनी आणि विचारलं की दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. बरोबर आहे, त्यांच्या मनात प्रश्न निघाला की खरंच दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर तुमच्या धम्माचा पाया आहे तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. कसं नाहीसं करायचं या जीवनातलं दुःख. मग भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने, काय सांगितलं बुद्धांनी त्यांना, या धम्मानुसार जर प्रत्येकाने एक नंबर पावित्र्याचा मार्ग अनुसरला. पावित्र्य म्हणजे शुद्धता. कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात किलमिश नसावं, शंका नसावी, किंतु परंतु नसावं, मोकळं स्वतंत्र मन आहे की नाही. पावित्र्य शुद्धता त्याला म्हणतो, स्वतंत्र मन आपण त्याला. तो मार्ग जर प्रत्येकानं अनुसरला. दुसरा सांगितलं सदाचरणाचा मार्ग स्वीकारला. सदाचरण म्हणजे योग्य आचरण, शुद्ध आचरण. आणि तिसरं शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल, म्हणजे त्यामुळे दुःख नष्ट होईल. 3 गोष्टींमुळे दुःख आपल्या जीवनातलं नष्ट होऊ शकतं. पावित्र्याचा मार्ग पवित्र जीवन जगण्याचा मार्ग अनुसरणे, सदाचरणाचा मार्ग स्वीकारणे आणि शील मार्गाचा अवलंब केला तर दुःखाचा नाश होऊ शकतो. ह्या गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला, तरच दुःखाचा नाश आपण करू शकतो. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. काय म्हणतात बुद्ध, की अशाच धम्माचा मी आविष्कार केला आहे, म्हणजे अशाच धम्माचा मी शोध लावलेला आहे.
की जो धम्म ह्या तीनही गोष्टी शिकवतो. पावित्र्याचा मार्गही सांगतो, सदाचरणाचाही मार्ग सांगतो आणि शील मार्गसुद्धा सांगतो. अशाच धम्माचा मी आविष्कार केला आहे, शोध आपण लावलेला आहे आणि तोच धम्म बुद्धांनी पुढे त्यांना शिकवलेला आहे. त्यांनी विनंती केली आणि परत बुद्धांनी त्यांना पहिलं जे प्रवचन आहे भगवान बुद्धांनी त्यांना दिलेलं त्याला विशुद्धी मार्ग असे म्हणतात. नवीनच धम्माचं आचरण करण्याचं जर आपण ठरवलं असेल, इथं उपस्थित असलेले आणि या चॅनलच्या माध्यमातून घरी बसून ऐकणारे, तर त्यांनी हा बुद्धाचं पहिलं प्रवचन सारनाथला आगमन झालं तेव्हापासूनच्या गोष्टी घरी जाऊन ग्रंथ काढून ते 2-3 पानं वाचत राहायचे दररोज. नवीन आचरणाला धम्म शिकण्याला जर सुरुवात केली असेल तर धम्म शिकण्याच्या ज्या काही मूळ गोष्टी आहेत, प्राथमिक बाबी आहेत, ह्या प्राथमिक बाबी आपण चांगल्या समजून घेतल्या पाहिजे. फार सिंपल बुद्धांनी सांगितलं, 3च गोष्टी सांगितल्या. पावित्र्याचा मार्ग अनुसरायचा, सदाचरणाचा मार्ग स्वीकारायचा आणि शीलांचं पालन करायचं. मग पावित्र्याचा मार्ग म्हणजे काय, सदाचरणाचा मार्ग म्हणजे काय आणि शीलांचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या विशुद्धी मार्गामध्ये तेच आहे सांगितलेलं. ठीक आहे. विशुद्धी म्हणजे आपल्या मनाची शुद्धता करणे. कसं मन शुद्ध करायचं? आपलं मन शुद्ध नसते. आपलं मन शुद्ध नसल्यामुळे आपण प्रयत्न करतो ध्यान साधना करण्याच्या वेळेस. वैशाली त्याला माहीत आहे काय अडथळे येतात ध्यानामध्ये. मन शुद्ध नसते, आपलं ध्यानच नाही लागत, झोप येते ध्यानात. तो मागं बसलेला आहे मित्र आपला. शुद्ध मन नसते म्हणजे काय नसते, आपलं मन स्थिर नसते. स्थिर नसते. अनेक विचार, अनेक गोंधळ, अनेक विषय, अनेक जबाबदाऱ्या, अनेक ताणतणाव ह्या आपल्या डोक्यात असतात. आणि शांत बसल्यावर मारानं कसा हल्ला केला होता बुद्धाच्या मनावर, तसा त्या आपल्याच समस्या आपल्यावरच हल्ला करतात. ही मारसेना आहे, आपल्याला ध्यान साधना करू देत नाही. ती मारसेना ओळखली पाहिजेत आपण. आणि जे जे अडथळे ध्यानामध्ये येतात त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. माणसानं असे काही कामं असतात, बरेचसे कामं जाणून बुजून आपल्या मागं लावून घेतलेले असतात. काही काम नसते ते लावून घेणं आणि बसतात मग त्याच्यात दुःखाचा अनुभव घेत, सुखाचा अनुभव घेत. तर काय काय आपल्याला टाळता येईल हे आपण विशुद्धी मार्गामध्ये उद्याला शिकूया. धन्यवाद. जय हिंद. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम.
ओम मणि पद में हूँ, ओम मणि पद में हूँ, ओम मणि पद में हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद में हूँ, ओम मणि पद में हूँ, ओम मणि पद में